नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्व शेतकरी बांधवांनो मनपूर्वक स्वागत. आजची जी बातमी प्रत्येक नमो शेतकरी लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण गेले अनेक महिन्यापासून ज्या प्रश्नाचे उत्तर लाखो शेतकरी शोधत आहे, त्या नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्ता आणि 10व्या हप्त्याबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे. 2 हप्ते एकाच वेळी मिळणार का? खात्यात थेट 4,000 रुपये जमा होणार का? सरकार निधी मंजूर करणार का? नवीन KYC खरंच करावे लागणार का? या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि सोप्या भाषेत माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये मिळवणार आहे. म्हणून एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की शेवटी सांगितलेली माहिती तुमच्या सर्वात महत्त्वाची असते. सर्वप्रथम KYC बाबत मोठा खुलासा. सध्या सोशल मीडियावर आणि अनेक SSC केंद्राकडून सर्व शेतकऱ्यांना KYC करा असे प्रचार केले जात आहे, पण प्रत्यक्षात सर्वांना KYC करण्याची गरज नाही. जर तुम्हाला PM किसान नमो शेतकरी योजनेचे हप्ते नियमितपणे वेळेवर मिळत असतील तर घाईघाई पुन्हा KYC करणे आवश्यक नाही. परंतु जे शेतकरी पात्र असूनही त्या PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत नाही, असे शेतकरी मात्र KYC तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणून विनाकारण पैसे आणि वेळ खर्च करू नका. आधी तुमची स्थिती तपासा, त्यानंतर KYC करा. ही 3 कामे पूर्ण असतील तर हप्ता अडकणार नाही. सरकारच्या निकषानुसार खालील 3 गोष्टी व्यवस्थित असणे अत्यंत गरजेचे आहे: लँड सीलिंग, आधार सीडिंग आणि KYC. याशिवाय फार्मर ID असणे आता जवळपास अनिवार्य होतो. भविष्यातील अनेक सरकारी योजनेला फार्मर ID शिवाय मिळत कठीण होऊ शकते. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे 9वा 10वा हप्ता कधी जमा होणार? मित्रांनो, नुकताच राज्यातील पावसाळी अधिवेशनात संपल आणि लाखो शेतकऱ्यांची अपेक्षा होती की या अधिवेशनात नमो शेतकरी योजनेचे निधी मंजूर होईल. मात्र सध्या तरी राज्य सरकारने अधिकृतपणे निधी मंजूर केला नाही. यामुळे 9व्या हप्त्याचे अजूनही प्रलंबित आणि आता 10व्या हप्त्याची थकीत होणाऱ्या मार्गावर आहे. योजनेअंतर्गत सुमारे 90 लाखाहून अधिक शेतकरी पात्र आहेत. एका हप्त्यासाठी सुमारे 1,850 कोटी, 2 हप्ते एकत्र देण्याची जवळपास 3,700 कोटी तरतूद आवश्यक आहे. 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता. सध्या अधिकृत घोषणा नसली तर राज्य सरकारांच्या आगमनाने कार्यक्रमात 9वा आणि 10वा हप्ता एकत्रितपणे वितरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर सरकारने दोन्ही हप्ते एकत्र मंजूर केला तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4,000 रुपये जमा होऊ शकतात. मात्र लक्षात ठेवा, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख किंवा GR करण्यात आला नाही. 9,000चं आश्वासन नेमकं काय झालं? निवडणूक दरम्यान सरकारने नमो शेतकरी योजनेची वार्षिक मदत 6,000 वरून 9,000 करण्याची आश्वासन दिले होते. मात्र सध्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा किंवा आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या तर वार्षिक 6,000 रुपये मदत लागू आहे. पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे. मित्रांनो, पुढील काही दिवसात सरकारने निधी मंजूर केल्यास GR जारी होता हप्त्यांचे थेट पैसे खात्यात जमा होऊ शकतात. म्हणून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत अपडेटवर विश्वास ठेवा. या विषयावरून शासनाकडून नवीन निर्णय, नवीन तारीख किंवा नवीन GR आला होता सर्वात आधी आणि सर्वात अचूक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्यापासून चुकणार नाही. धन्यवाद. जय जवान, जय किसान.